दोस्तांनो, आज आहे कार्यक्रम युवा स्पंदन आणि आजच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कवी लेखक आदित्य दिनकर आवारी या युवा मित्राची प्रिया गोमाशे हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. मग चला तर युवा दोस्तांनो, वेळ न गमावता ऐकूयात आजचा कार्यक्रम युवा स्पंदन. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग आणि नमस्कार. युवा स्पंदनच्या या नव्या कोरिया भागात मी आपली रेडिओ मैत्रीण प्रिया गोमाशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. दोस्तांनो, युवा स्पंदनच्या या कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन मित्रमैत्रिणींची मुलाखत घेत असतो आणि आजही आपण घेणार आहोत. दोस्तांनो, आज आपल्याला भेटायला आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे आदित्य दिनकर आवारी आणि मला सांगायला हे आवडेल की आदित्य हा कवी आणि लेखक सुद्धा आहे. भरपूरशा अशा कविता आणि लेख प्रकाशित सुद्धा झालेले आहेत. मग चला तर युवा दोस्तांनो, वेळ न गमावता ऐकूयात आजचा कार्यक्रम युवा स्पंदन. आदित्य, तुझं चंद्रपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्व आकाशवाणी श्रोतेगणांना माझा नमस्कार. तर आदित्य, मला आधी हे विचारायला आवडेल की तुझं शिक्षण काय झालंय? माझं 10वी पर्यंतचं शिक्षण शिवाजी हायस्कूल राजुरा इथे झालंय. अच्छा. आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी चंद्रपुरात आलोय आणि सरदार पटेल महाविद्यालय येथे यावर्षी 12वीला होतो आणि कोरोनाच्या कृपेने पास देखील झालोय. घरी एक डायरी होती, त्यात माझे सर्व लेख लिहिले होते. सुटे सुटे भाग होते, स्फुट लेख होते ते. आणि ते लेख संग्रह बाबांनी वाचले. अच्छा. आणि 2 दिवसानंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा ते म्हणाले, तू त्या डायरीमध्ये काय लिहिलंय? तर मी त्यांना सांगितलं हे असे असे लेख लिहिलंय. तर त्यांना विश्वास बसेना हे तू खरंच लिहिलंय का, कारण कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना हे लेख तू कसे लिहिले असा त्यांना प्रश्न पडला. आणि तो साहजिक होता, कारण ते वातावरणही माझ्यासाठी साहित्याचं नव्हतं, घरचं नव्हतं आणि बाहेरचंही नव्हतं, त्यात मी वावरणारा नव्हतो. नंतर त्यांनी काही खूप मोठं स्तुती वगैरे केली नाही, काही नाही. आणि त्यानंतर ते म्हणाले, लिहित राहा, नक्कीच तू एक दिवस मोठा माणूस होशील. आणि तिथून लिहायला सुरुवात केली. आणि नंतर लिहिलेले काही काही सुटे भाग होते, माझ्या वयाची भाषा होती. आणि मला कुठेतरी वाटलं समाजापुढे आपण आपले लेख मांडावे, त्यातून समाज परिवर्तन होईल. विचार मांडण्यासाठीच मी ते लेख संग्रहाचा पवित्रा उचलला. आणि त्यानंतर 10वीला असताना मनोजदादा भोबडे सप्तरंग प्रकाशन राजुराचे ते प्रकाशक आहेत. अविनाशदादा पोईनकर, डॉक्टर किशोर कवठे, राजू भोयर, खुशाल लडवे यांच्या मदतीने पहिले पुस्तक प्रकाशित झाले. आणि त्या पुस्तकाचं नाव होतं उगवतीच्या दिशेने. त्या पुस्तकाचं नावही जेव्हा भोबडे सरांनी सांगितलं तेव्हा मला वाटलं उगवतीच्या दिशेने काही समजेन असं झालं. तेव्हा ते म्हणाले, तुझं नाव आदित्य आहे आणि आदित्य म्हणजे सूर्य होतो आणि तुझी वाटचाल ही उगवतीच्या दिशेने असल्याने आम्ही या पुस्तकाला हे नाव देण्याचं ठरवलंय. तर आनंद झाला कुठेतरी. वयाच्या अगदी कमी वयातच ते पहिलं पुस्तक होतं. अनेकांनी प्रेम दिलं आणि तिथून माझा लेख लिहिण्याचा आणि साहित्य क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर माझे लेख 11वी आणि 12वी मध्ये मी बरंचसं अवांतर वाचन केलं. माझ्याकडे जवळपास आतापर्यंत 60-70 हजारांची पुस्तके आहेत. तर घरची परिस्थिती चांगली असताना त्याच्यामुळे सर्व पुस्तकं मी बाबांजवळ जेव्हा विनंती करतो हे पुस्तक मला घ्यायचं आहे, तर ते कधीही नाही म्हणत नाही. सांगतात, तू घे जे हवं ते, फक्त पूर्ण वाचून लवकर काढ आणि मला त्याचा अभिप्राय सांग कसा आहे ते. आणि बाबांना तेवढा वेळ नसतो. मग त्यांना ते घरी आले की ते फावल्या वेळात मग मी त्यांना ते ऐकवतो, असं असं पुस्तकात लिहिलंय, तुम्ही देखील वाचा. आणि मग माझ्या सांगण्यावरून बाबा देखील पुस्तक वाचतात. परंतु जो कोणी काही वाचत असेल आणि माझं पुस्तक वाचून जर त्याला वाचनाची आवड निर्माण झाली असेल तर त्याचा निश्चितच मला आनंद आहे. आणि यश देखील हेच मी मानतो की साहित्य क्षेत्रात येऊन मी साध्य तरी काय केलंय आणि सार्थक तरी काय झालंय, तर मी याला प्राधान्य देतो. अगदी बरोबर आदित्य. आणि असं म्हणतात ना, वाचाल तर वाचाल. बरोबर. आणि एखादं पुस्तक वाचलं आणि ते आपल्यासाठी मोटिवेट ठरलं तर आपल्याला साहजिकच पुस्तक वाचायची भावना निर्माण होते मनामध्ये. आतापर्यंत मी 150च्या वर पुस्तकं वाचली आहेत. आणि जे काही प्रमुख पुस्तक होती मला आवडलेली मी ते 2दा वाचलेली आहे. कारण त्यातला मला सार समजून घेण्यासाठी काही कालावधी लागत होता आणि त्याच्यामुळे मग ते मी पुस्तकं पुन्हा रिडिंग केलं
आणि त्यानंतर असं समजलं की वाचल्याने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नसतं. अच्छा, तर आदित्य आपण पुढे वळूयात. तर तुझी पहिली कविता कोणती होती ती जरा सादर कर ना आपल्या युवा श्रोत्यांसमोर. बरोबर, तर ती कविता सादर करतो. नक्कीच. डोईवर टोपी घालून पत्तीच्या प्रकाशानं काळ्या गच्च अंधारात पायवाट शोधत होतो. पायात गंबूट घालून चिखल तुडवत थंड काळ्या शार पाण्यात राबत होतो. आपला कुहाड कधीच बोलका न करता वेदनेच्या वस्तीत वास्तव करतो तो. देखना दिसायचा खाणीत जायच्या आधी आता काळाकुट्ट माझ्या नजरेस भासत होतो. आधी हिरव्या रम्य निसर्गाच्या सानिध्यात असायचा, आता कोळशाचा धूळ खात असतो तो. चालताना त्याच्या पायात होतो वेदनेचा कहर अन मग तो त्या वेदनेशी झगडत बसतो. खाणीत दगान होते वेळी हडहडतो त्याचा देह, घरी परतल्यावर बिछाण्यात गाढ निजत होतो. घरच्यांच्या उदरनिर्वाहासाठी रोज कष्टाचा डोंगर उरावर घेत मृत्यूशी झुंज देत असतो. माझा खाणीतला बाप, माझा खाणीतला बाप, माझा खाणीतला बाप. अगदी जिवंत वाटते ही कविता. केव्हा तू रचली ही कविता? ही कविता मी 10वीला प्रवेश केला तेव्हा रचलेली आहे. तर फारच चांगले तू विचार मांडलेस त्याच्यामध्ये. महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की वयाच्या 15व्या वर्षी तुझं एक पुस्तक प्रकाशित झालं. तर या संदर्भात आपल्या युवा श्रोत्यांना तू काय सांगशील? काय होता तुझा एकंदरीत प्रवास? तेवढ्या कमी वयात पुस्तक लिहिणारा चंद्रपूर जिल्ह्यातील मी एकमेव आहे असं अनेकांनी सांगितलं. लहान वयामध्ये 15व्या वर्षी. तर मी काही त्याचा खोल विचार केला नाही. पुस्तकासाठी व्यासपीठ मिळणं त्यासाठी मोठा संपर्क गरजेचा होता. साहित्यातले जे जाणकार आहेत त्यांची संगत ही हवी होती. परंतु त्या काळात मी फक्त लिहित होतो, मात्र अशी ओळख साहित्य क्षेत्र यापासून मी अलिप्त होतो. त्यानंतर राजूदादा भोयर, खुशालदादा अडवे या दोघांनी मला मनोजदादा भोबडे प्रकाशक आहेत, चांगले प्रसिद्ध कवी देखील आहेत, त्यांनी त्यांच्याकडे नेलं, बोलून दाखवलं का हा 15व्या वर्षातला युवक आहे आणि तो आपलं पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा प्रकट करतो. तर त्यांनी म्हटलं लिखाण एकदा मी वाचून घेतो आणि त्यानंतर तुला बोलावतो. काही दिवसांनी त्यांनी बोलावलं मला आणि फक्त त्यांनी एक वाक्य म्हटलं, आदित्य तुझं लेखन थोडं नॅचरल होऊ दे. मी म्हटलं ठीक आहे, मला वेळ द्या 15-20 दिवस, तोपर्यंत मी ते लिहून घेतो. आणि त्यानंतर जेव्हा मी तिथे गेलो तर त्यांनी सांगितलं तुझे लेख मी पुन्हा पुन्हा वाचले आणि तेव्हा मला समजलं की ही तुझ्या वयाची भाषा आहे आणि ही वयाचीच भाषा उद्या मोठी समाजक्रांती घडवून आणू शकते आणि त्यासाठी तू जसं लिहिलंय तसंच आपण प्रकाशित करूयात. आणि तेवढ्यावरच इच्छेचा मान राखला आणि हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. यामागे पुस्तकावर माझं नाव असेल आदित्य आवारी म्हणून, परंतु त्यानंतर त्याच्या मागे जे सहकार्याचे हात होते ते असंख्य होते. मी बाबांजवळ आईंजवळ ती इच्छा बोलून दाखवली आणि त्यांनी लगेच होकार दिला, तुला हवं ते कर. आणि तेव्हा मला असं वाटलं की मी अगदी कमी वयात आई बाबांचा विश्वास संपादन करू शकलो आणि हेच मी माझ्या पुस्तकाचं यश समजतो. गावातल्या लोकांना असं स्वप्नात देखील वाटलं नसतं की हा पुस्तक लिहू शकेल. तर त्यानंतर जेव्हा पुस्तक घेऊन पुस्तकांची जे प्रकाशन पत्रिका जेव्हा मी काढली तेव्हा गावातील मंडळींनी येण्यासाठी मला कॉल केलेत आणि तू हे लिहिलंय का, त्यांना विश्वास बसेना. तर हो, हे मी लिहिलंय आणि आपली पत्रिका देखील पोहोच केली आहे, तर आपण अवश्य या आणि ऐकून घ्या असं मी विनंती केली. परंतु ते काम करत असताना मला सहकार्याचे हात अनेकांनी दिले आणि ते आता सहकार्याचं मला कुठेतरी पांग फेडायचं आहे. आणि हा एकंदरीत माझा पुस्तकातला पुस्तक प्रकाशन सोहळ्यापर्यंतचा प्रवास होता. आणि त्यानंतर ते मी पुस्तके विकली नाहीत, शेवटी काही विकलीत जे माझ्या ओळखीचे नव्हते, संपर्कात नव्हते ते. परंतु त्या आधीची सर्व पुस्तके मी जवळपास 350 पुस्तके मी मोफत वाटलीत, म्हणजे वितरित केलीत. आर्थिक व्यवहार करणार नाहीत तर आपले विचार हे आपण समाजापर्यंत याच तऱ्हेने या पुस्तकाच्या रूपाने आपण पोहोचवू शकतो. हा एकंदरीत प्रवास होता. तर आदित्य, तर यासोबतच तुझे असे किती लेख होते जे प्रकाशित झालेले आहेत? जे माझ्या 9वी पर्यंत मी लिहिले ते 30 लेख होते, त्याच्यापेक्षा जास्त होते कदाचित, परंतु 30 लेख हे पुस्तकात आहेत. आणि बाकी जे त्यानंतर मी लिहिले त्यानंतर माझ्या लिखाणाचा विषय होता शेतकरी, बेरोजगार, जागतिकीकरण, फायदा आणि तोटे, युवकांचे प्रश्न, युवकांच्या प्रश्नाबाबत आणि युवकांबद्दल मी जास्त बोलतो, लिहितो आणि त्यांच्याबद्दल जेवढं वाचायला मिळेल ते सर्व संग्रहित करून वाचतो. त्यामुळे होतं असं की आपण ज्या वयोमर्यादेतून जात आहोत ती वयोमर्यादा आपल्याला कुठेतरी पूरक आहेत, आपल्यासाठी पोषक आहेत. याच आपण वयोमर्यादेत आपण काहीतरी समाजापुढे मांडू शकतो. तर आदित्य, तुझी आवडती कविता कोणती आहे जर आपल्या युवा श्रोत्यांसमोर सादर करणार? तर लेखनीची विचारज्योत ही कविता सादर करतोय. ठीक आहे.
सन्मान माझा करते वेळी नकोच मजला हार तुरे अन रकमेने भरलेले पॉकेट. हाती द्या विचार ज्योत तेवत ठेवणारी कणखर लेखणी. समाजात दंगली घडवून आणणाऱ्यांना जेव्हा बसेल चटके माझ्या रोखठोक लेखणीचे तेव्हा खून करूनी संपवेल मजला ते. बापरे. परंतु माझ्या लेखणीची विचार ज्योत ते विझवू शकणार नाहीत, कारण माझ्या लेखणीतून जन्म घेतलेल्या विचार ज्योतेत ज्ञानाचं तेल घालून तेवत ठेवणारे सवंगडी मी समाजात रुजवलेले असेल. क्या बात आहे. खरंच खूप ग्रेट कविता होती. आदित्य, तुझ्या मनातील भावनांना हे गीत तू लिहिलेलं आहेस का, आणि ते केव्हा प्रकाशित झालं याबाबत आपला अनुभव आपल्या युवा श्रोत्यांना शेअर करणं. हे गीत जेव्हा प्रदर्शित झालं तेव्हा या गीताला खरा न्याय देण्याचा प्रयत्न अंबाजोगाई येथील प्रकाश बोरगावकर सर यांनी या गाण्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तर या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यातील पहिलं गाणं होतं. मी 11वीला असताना ते प्रदर्शित झालं. म्हणजे तू लिहिलेलं आहेस का हे गाणं? बरोबर, मीच लिहिलंय. अच्छा. तर त्यांनी जेव्हा ते गाणं मला रेकॉर्डिंग करून पाठवलं तर मला असं वाटत नव्हतं की मी लिहिलेली शब्दरचना ही एवढ्या चांगल्या गाण्यात फुलेल म्हणून. आणि ते गाणं खूप प्रमाणात महाराष्ट्रभर व्हायरल झालं. त्यानंतर याचं क्रेडिट मी त्या बोरगावकर सरांना देखील देतो. ते मला वेळोवेळी मार्गदर्शनही करत असतात. तर या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्याला 1 रुपयाही खर्च आला नाही. त्यांचं प्रेम एवढं माझ्यावर होतं की त्यांनी 1 रुपयाही न घेता ते गाणं रेकॉर्डिंग करून आणि त्या गाण्याला चांगल्या प्रकारे संगीत देऊन मला पाठवलं. यातून मला एक सांगावंसं वाटतं, जर आपण नवं काही करू पाहतो आहे तर त्या नवं काही करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या सहकार्याची मदतीची गरज असते. तर आदित्य, आता तू साहित्य क्षेत्रामध्ये आपलं करिअर तू करू पाहतोयस, विविध लेख किंवा कविता वगैरे लिहितोयस, तर मला विचारायला आवडेल की तुझे आवडते लेखक किंवा कवी कोण आहे? माझे आवडते लेखक वपू काळे आहेत. त्यांची मी बरीचशी पुस्तकं वाचली आहेत. त्यातून एक नवं काहीतरी त्यातून शिकण्यासारखं आहे त्या पुस्तकातून. तर त्यांची पुस्तकं सर्वात जास्त वाचली आहेत. तर आदित्य, असे भरपूर मराठी साहित्य संमेलन होत असतात, तर यामध्ये तू कुठे सहभाग घेतलायस का? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादला झालं, तर तिथे कविता पाठविण्याची विनंती यवतमाळ येथील एका मित्राने केली. अच्छा. तर मला माहिती होतं माझ्या कवितेचा तिथे नंबर लागणार नाही, कारण तिथे बरेचसे मोठे कवी होते. त्यानंतर डिसेंबर 2019ला मला एक कॉल आला, तुमच्या या कवितेची आता मी जे सादर केली खाणीतला बाप माझा, त्याच कवितेची तिथे निवड झाली होती. अच्छा, तीच कविता पाठवली होती तू? हो. तर त्याच कवितेची निवड झाली आणि झेप घेतली. ती अखिल भारतीय पर्यंत मी पोहोचलो. तिथे कविता सादर केली आणि एक मला आनंद होतो. तिथे आई वडील होते, हे सगळे तिथे होते आणि त्यांच्या समोर मला कविता सादर करता आली. आणि त्यानंतर मी आता जे नाशिकला पार पडणार आहे अखिल भारतीय साहित्य संमेलन, तिथे कविता पाठवली होती. तर तिथे देखील माझ्या एका कवितेची निवड झाली. ती कविता मी युवकांवर लिहिली होती. तर पुढे जेव्हा आपण शेवटी या कार्यक्रमाच्या कविता ती सादर करूयात, तर ती कविता मी तिथे पाठवली आणि काही दिवसांपूर्वीच मला त्यांचा कॉल आला आणि तुमच्या या कवितेची निवड झाली असल्याचे त्यांनी मला सांगितले. तर ते संमेलन कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलं आहे. जेव्हा होईल तेव्हा मला नाशिकला जाण्याची, त्या संमेलनात कविता सादर करण्याची संधी मिळेल हे नक्की. अरे वा, त्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा आदित्य. बरं आदित्य, तुझ्या एका कवितेची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जागतिक महाकाव्य ग्रंथात नोंद केली आहे, तर ती कविता कोणती होती? जर आपल्या युवा श्रोत्यांसमोर ती कविता सादर करणार. नक्कीच. तर त्या कवितेचं शीर्षक होतं बाबासाहेब. ती कविता सादर करतोय. बाबा, तुम्ही दिलेत संविधान या भारताला, तुमचाच विसर पडला या देशातील माणसाला. या मातीतील माणसांना तुम्ही लढायला शिकविले. 4 पैशांसाठी त्यांनी अपुले माथे घाण ठेविले. स्वार्थ अपुला साधणारे संविधानास डिवचते. राज्यघटना न वाचलेले कायद्याची भाषा करते. तुम्ही रात दिस न निजता या देशासाठी राज्यघटना रचली. शेवटी देशातील भ्रष्टाचाऱ्यांनीच न्यायाची वाट अडवली. शेवटी देशातील भ्रष्टाचाऱ्यांनीच न्यायाची वाट अडविली. क्या बात है, क्या बात है. म्हणजे एकंदरीत ही वास्तविक समाजामध्ये परिस्थिती आहे. ज्यांना कायदा आज माहिती नाही तेही आज कायद्याची भाषा बोलू लागतात. बरोबर. त्याचा उपयोग आज देशातील हे नागरिक, हे भ्रष्टाचारी कशा प्रकारे करत आहेत, हा उदात्त हेतू या कवितेतून आपल्याला दिसून येतो. अच्छा. आणि या तू कवितेमध्ये मेन्शन सुद्धा केलंय की प्रत्येकाने संविधान वाचावं. बरोबर. तू वाचलं आहेस का? हो, संविधान वाचलंय. आणि त्यातून जेव्हा मी कुठल्या परिस्थितीत सापडतो तेव्हा हे कायदे माहीत असल्याने कुठेतरी या कायद्यांचा वापर होतो. त्यांना ते जर आपल्याला 2 शब्द बोलत असतील जास्त, तर आपण 4 शब्द बोलण्याची ताकद आपल्याला संविधान देते.
तर आदित्य, जवळपास किती वृत्तपत्रात तुझ्या कविता प्रकाशित झाल्या आहेत आतापर्यंत? जवळजवळ 15-20 वृत्तपत्रात, यात साप्ताहिक आहेत, काही मासिक आहेत, दिवाळी अंक आहेत, त्यात देखील लेख आणि कविता प्रकाशित झाल्या आहेत. आणि मुंबईतील पुरवणीला लेख प्रकाशित झाला होता. कोरोनावरचाच तो लेख होता आणि त्यात नवी मुंबईतील बरेचसे मित्र होते आणि त्यांच्या रांगेत मला बसता आलं. हे मी माझं भाग्य समजतो. तर आदित्य, आपल्या युवा दोस्तांसाठी आता कोणती कविता तू सादर करशील? भारत हा युवकांचा देश आहे. त्यामुळे मी युवकांवर देशाशी संबंधित असलेली, देशालाच लागू पडणारी आणि युवकांचं कर्तव्य काय आहे हे सांगणारी कविता युवा श्रोत्यांना ऐकविण्याचा प्रयत्न करतो. तर कवितेचं शीर्षक आहे देश माझा. देश माझा युवकांचा म्हणून मी म्हणतो, हरेक युवकाने घ्यावी एक समस्या हाती, संपुष्टात आणण्यासाठी, अर्ध्या एक समस्येचे निराकरण करण्यासाठी. देश माझा चालितो संविधानाच्या पानावर, इथे नांदावी लोकशाही, हुकुमशाही सडिवचत, इथे अभिव्यक्त हो माझी भारत माई. सारे धर्म न जाती याव्यात तिरंग्याखाली, बंधुत्वाची भावना व्यक्त करूनी, हाती हात घेऊनी, वावेत सारे साऱ्यांचे वाली. लढताना स्वतःसाठी, मरता यावे देशासाठी, लावता ललाटास मातृभूमीची माती, तिरंग्यास सलाम करता मुखी अभिमानाने यावे, जय भारत माता की, मुखी अभिमानाने यावे, जय भारत माता की. क्या बात है. बरं आदित्य, लेखक किंवा कवी म्हटल्यावर त्याला साहित्य क्षेत्रात अनेक पुस्तकं वाचावी लागतात आणि तेव्हाच आपण कागदावर आपल्या भावना उतरवू शकतो. तर मला विचारायला आवडेल की तुझं आवडतं पुस्तक कोणतं? त्यातून तुला काय अर्थबोध झाला? माझं लिखाण इथल्या व्यवस्थेला प्रश्न करणारं असतं, जाब विचारणारं असतं. त्याच्यामुळे या संदर्भात जर एखादं पुस्तक सुचवायचं झालं, आणि मी ते 2दा वाचलंय. दादा कोंडके यांचं एकटा जीव हे पुस्तक वाचलंय. तर त्यांनी त्या पुस्तकात बरेचसे मुद्दे असे सांगितले आहेत की कलाकार म्हणून समाजात वावरत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि इथली व्यवस्था ही संकटांच्या गराड्यात आपल्याला ढकलत असते. तर इथल्या व्यवस्थेला जर आपण वेळीच जाब नाही विचारला तर आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. आपल्याला संपविण्याचं कामही इथली व्यवस्था ही करू शकते. त्याच्यामुळं त्यातून दादा कोंडके हे रोखठोक होते. अनेकांना ते आवडतही नसतील. त्यांनी ते स्वतःच पुस्तकात नमूद केलंय आणि ते पुस्तक वाचताना मला अनेक शब्दबद्ध करता आले. त्यांच्या भावना त्यातून त्यांनी ज्या प्रकट केल्या आहेत त्याचा खोलवर विचार करून आपणही त्यावर काही लिखाण करू शकतो का, इथल्या व्यवस्थेला जाब विचारू शकतो का, ही भावना आणि हे प्रश्न मला त्या पुस्तकाने विचारले आणि मी खऱ्या अर्थाने त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आजही करतोय आणि पुढेही करत राहील. मी बऱ्याचशा पुस्तकांचं वाचन केलंय. इथे प्रत्येकाची नावं नमूद करणं शक्य होणार नाही. मात्र काही जर नावं नमूद करायची झाली तर लढण्याची वेळ आली, दगान, एकटा जीव, पार्टनर, वपुर्जा, मनमे है विश्वास, कर हर मैदान फतेह, असे बरेचसे मी पुस्तकं वाचलेत. आणि त्यातून जो बोध घेता आला तो घेतला आणि त्यावरून मला जे सुचलं, मला जी माझ्या मनात जी भावना प्रकट झाली त्या भावनेतला मी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा, बरं, यामध्ये तुला करिअर करायचं आहे का? आणि जर करिअर करायचं असेल तर हेच क्षेत्र का बरं निवडलं? आणि असे भरपूरसे नवोदित कवी आहेत, लेखक आहेत, तर त्यांच्यासाठी एक वेगळं प्लॅटफॉर्म काय आहे करिअरच्या दृष्टीने? मी या क्षेत्रात करिअर करणार की नाही हे सांगू शकत नाही. आणि युवकांना जर या करिअरमध्ये काय संधी आहेत असं आपण विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे अवलंबलंय ते मी युवा श्रोत्यांना सांगू इच्छितो. तर मी कोणताही स्वार्थ न बाळगता लिखाण करीत असतो आणि लेखनीने मला समाजाला परिवर्तनशीलतेकडे नेण्याची संधी दिली. तर मी हीच संधी मानतो. मला पुढे काय त्यातून पैसा मिळेल, पुरस्कार मिळेल ही भावना माझ्या मनात नाही. मात्र युवकांना काय संधी मिळतील तर त्या संदर्भात अनेक व्यासपीठ आहेत आपल्याकडे. त्याची जर आपण माहिती घेतली तर त्यावरून आपल्याला साहित्य क्षेत्रात देखील एक चांगली संधी मिळू शकते. आणि ती संधी मिळवण्यासाठी आपल्याला आधी पुस्तक वाचन ही संस्कृती जोपासावी लागेल आणि त्यानंतर आपल्या लेखनीतून आपण विचार प्रकट करू शकू. समाजात त्या लेखनीतले विचार आपण उतरवू शकू आणि त्या समाजाला परिवर्तनशील आणि योग्य मार्ग दाखविण्याची ताकद जर कुठे असेल तर ती लेखनीत आहे. आणि मी जी संधी मानली ती आत्ताच तुम्हाला सांगितली
की संधी ही प्रत्येक क्षेत्र देत असतं, परंतु मी सध्या तरी माझ्या आयुष्यात साहित्य क्षेत्राबद्दल जर संधी इथे नमूद करायची असेल तर मी एकच संधी इथे सांगेल, ती म्हणजे माझ्या लेखणीने साहित्य क्षेत्राने समाजाला परिवर्तनशीलतेकडे नेण्यासाठी हातात दिलेली लेखणी हीच माझी संधी आहे असं मी समजतो. आदित्य, तुला छत्रपती संभाजी राजे गौरव हा पुरस्कार देण्यात आला, तर यामागची काय पार्श्वभूमी होती? यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील अडेगाव या ठिकाणी तेथील संभाजी ब्रिगेडने हा पुरस्कार मला प्रदान केलाय. तर याची पार्श्वभूमी ही साहित्य क्षेत्रात आणि कमी वयात आपलं योगदान दिल्याची पोचपावती होती. अच्छा. हा पुरस्कार मला त्यांनी जेव्हा घोषित केला हे देखील मला माहिती नव्हतं, परंतु तिथे गेल्यानंतर हा पुरस्कार त्यांनी जेव्हा मला प्रदान केला तेव्हा तेथील एका ज्येष्ठ व्यक्तीचं असं मत होतं की असे असंख्य तरुणी आपल्या भागात आहेत, आपल्या राज्यात आहे, आपल्या देशात आहे, संपूर्ण समाजात आहे. तर अशा मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार आम्ही प्रदान करतोय. तर मला सांगावंसं वाटेल, ॲडव्होकेट दीपक चटप आणि मला हा पुरस्कार एकाच वेळी तेथे प्रदान करण्यात आला. क्या बात आहे. खरंच तुझं मनापासून अभिनंदन. बोलता बोलता मुलाखतीतून वेळ कशी निघून गेली ते काही कळलंच नाही, पण एकंदरीत थोडक्यात म्हटलं तर जाता जाता तू युवा दोस्तांना काय मेसेज देशील? तर मी युवा दोस्तांना एकच मेसेज देऊ इच्छितो की आपला जन्म कशासाठी झालाय आणि आपल्याला त्या जन्माचं सार्थक कशा प्रकारे करायचंय हा एकच प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आणि त्यातून जे आपल्याला उत्तर आतून मिळेल, मनातून मिळेल, त्या उत्तरातच आपलं भविष्य घडलंय हे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात अवलंबलंय. तर मी हा मेसेज तुम्हाला देणार नाही, मात्र हा प्रयोग आपण करून पहा, यात आपल्याला नक्कीच यश मिळेल. तर आदित्य, असाच समोर प्रोग्रेस तू करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या आकाशवाणीच्या टीमकडून भरभरून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तुझ्या आवडीचं गीत आपण युवा दोस्तांना ऐकवून जाऊयात. एखाद्या चित्रपटातलं तुझ्या आवडीचं गीत सांग. शतदा प्रेम करावे हे गीत माझं आवडतं आहे. चला तर या मोटिवेशनल सॉन्ग सोबतच हा कार्यक्रम इथेच संपवूयात. तर युवा दोस्तांनो, आजचा आपला युवा मित्र होता आदित्य दिनकर आवारी. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मी आपले रेडिओ मैत्रीण प्रिया गोमाशी आज आपला इथेच निरोप घेते. धन्यवाद. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाठी. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली.